हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि सकाळी उठल्यानंतर मी गॅलरीचा दरवाजा उघडते, तसेच सर्व खिडक्या उघडते. त्यामुळे घरामध्ये बाहेरची फ्रेश हवा येते आणि घरातील वातावरण एकदम प्रसन्न होते. सकाळचे आता बरोबर 6 वाजलेले आहेत आणि माझं आवरून झालेलं आहे. घर आणि किचन साफ करून झालेले आहे. चहासुद्धा माझा ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आज मी सकाळी 6 पासून 11 पर्यंत माझं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. दूध लवकर येतं सकाळी, त्यामुळे मी दूध गरम करणार आहे. म्हणजे मी चहा घेईपर्यंत दूध गरम होतं. सकाळी सकाळी असा गरम आल्याचा चहा घेतला की कामाला सुद्धा सकाळच्या स्पीड येते. आज मी टिफिनसाठी बनवणार आहे बटाट्याचे पराठे. सगळ्यात आधी मी पीठ मळून घेणार आहे. स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात आधी मी कणिक मळून घेते, म्हणजे आपण इतर तयारी करेपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित भिजतं आणि त्यामुळे चपात्या आणि पराठे सुद्धा चांगले होतात. या ठिकाणी मी सगळ्यांच्या टिफिनसाठी पीठ मळत आहे. माझ्या मुलगा आणि मुलगी यांच्या टिफिनसाठी मी पराठे बनवणार आहे, तर मिस्टरांच्या टिफिनसाठी चपात्या बनवणार आहे. मुलाची स्कूल लवकर असते, 7 पर्यंत त्याचा टिफिन रेडी करून द्यावा लागतो. जेव्हा मला दुसऱ्या दिवशी बटाट्याचा पराठा टिफिनला द्यायचा असतो, तेव्हा आदल्या दिवशी रात्री मी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवते. रात्रीच बटाटे उकडून जर फ्रीजमध्ये ठेवायचे असतील तर त्याची साल कधीच काढायची नाहीत. साल न काढताच ते फ्रीजमध्ये ठेवायचे आणि सकाळी जेव्हा आपल्याला पराठे प्रिपेअर करायचे असतील त्यावेळेस त्यावरची साल काढायची. साल काढून बटाटे फ्रीजमध्ये ठेवले तर ते बटाटे काळपट पडतात, कधीकधी खूप चिकटसुद्धा होतात. मी बटाट्याचा पराठा असो किंवा पनीरचा पराठा असो, मी अशा पद्धतीने किसणीने तो किसून घेते, म्हणजे आपले पराठे फुटत नाहीत करताना किंवा फाटत नाहीत. या ठिकाणी पराठ्याचं सारण बनवताना भरपूर अशी हिरवी कोथिंबीर मी वापरत आहे, त्यामुळे पराठे खूप टेस्टी होतात. या ठिकाणी घातलेली आहे पाव चमचा हळद, 1 चमचाभर जिरे धणे पूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. या ठिकाणी लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून वापरू शकता. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बटाटा किसून घेतल्यामुळे आपले बटाट्याचे पराठे आहेत ते भरपूर सारण घातलं तरी फुटत नाही. या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले होते. त्याचे साधारणतः 5 पराठे भरपूर सारण घालून तयार होतात आणि तुम्ही जर कमी सारण घातलं तर त्याचे 6ही पराठे होऊ शकतात. आणि जर लहान आकाराचे बटाटे असतील तर त्याचे 3 ते 4 पराठे होतात. या ठिकाणी आपण कणकेचा गोळा जेवढा घेतलेला आहे तेवढंच बटाट्याचं सारण आतमध्ये भरायचं आहे, म्हणजे आपले बटाट्याचे पराठे अगदी टेस्टी होतात. मुलांना मी टिफिनमध्ये पराठा किंवा चपाती भाजी देते. चपाती भाजीपेक्षा मुलं पराठा आवडीने खातात. पराठ्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर ऑप्शन मिळतात. बटाट्याचा पराठा, मेथीचा पराठा, पनीरचा पराठा, बीटचा पराठा, कोबीचा पराठा, असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मी दररोज मुलांना टिफिनमध्ये देते. मुलांना टिफिनला आपण चपाती भाजी दिली तर ते एकतर चपाती उरून आणतात किंवा भाजी उरून आणतात, पण आपण पराठा दिला तर ते पूर्ण टिफिन खाऊन येतात. पराठा भाजण्यासाठी आपण तेल किंवा तूप याचा वापर करू शकतो. या ठिकाणी मी तूप लावणार आहे. जेव्हा आपण पराठ्यांना तूप लावतो तेव्हा ते सुरुवातीला लावायचं नाही, तर पराठा पूर्णतः व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि नंतर तूप लावायचं. सुरुवातीला तूप लावलं तर मग ते तूप करपतं आणि किचनमध्ये पूर्ण धूर होतो. अशा पद्धतीने पराठा भाजत आल्यानंतर तूप लावायचं आणि आपला पराठा तयार झालेला आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझे सर्व पराठे आता बनवून झालेले आहेत. मुलगासुद्धा स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी झालेला आहे. आता मी त्याचा टिफिन पॅक करत आहे. टिफिनमध्ये मी त्याला देणार आहे पराठे आणि सॉस. कधी मी सॉस देते पराठ्यासोबत, कधी लोणचं देते, कधी दही देते, पण सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे दही देणे मी टाळलं आहे. या ठिकाणी त्याचा टिफिन रेडी झालेला आहे आणि आता त्याला स्कूलमध्ये पाठवणार आहे. मुलाला स्कूलमध्ये पाठवून मी दुपारचं लंच आणि मिस्टरांच्या टिफिनची तयारी सुरू केली. या ठिकाणी मी पालकाची एक जुडी कालच निवडून ठेवली होती, ती स्वच्छ धुवून कट करून घेत आहे. कोणतीही पालेभाजी असो ती सुरुवातीला निवडायची, मग स्वच्छ धुवायची आणि मग कट करायची. सुरुवातीला जर आपण ती भाजी चिरून किंवा कट करून धुतली तर त्याचे पोषक घटक आहेत ते कमी होतात. गरगट्ट्यासाठी या ठिकाणी मी 1 टोमॅटो वापरणार आहे. टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चुकासुद्धा थोडासा घालू शकता, त्यामुळे छान आंबट चव येते गरगट्ट्याला. या ठिकाणी मी अशा पद्धतीची एक मोठी हिरवी मिरची वापरत आहे. ही मिरची तिखट आहे भरपूर, त्यामुळे दुसरं कुठं तिखट घालण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे मी कच्चे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत.
कच्चे शेंगदाणे खूप छान लागतात गरगट्ट्यामध्ये. आणि आता या ठिकाणी मी कुकर लावून घेणार आहे. कुकरच्या सर्व शिट्या होईपर्यंत मी माझ्या मुलीचं आवरून घेणार आहे. तिचं आवरून तिला दूध दिलं, त्याचप्रमाणे तिचं आता टिफिनसुद्धा पॅक करणार आहे. तिला मी पराठे अशा पद्धतीने छोटे छोटे रोल करून देते, म्हणजे तिला रोल पकडून व्यवस्थित खाता येतात ते. मुलीला शाळेत सोडून आता मी या ठिकाणी बनवणार आहे भाजी. आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तोपर्यंत पालक डाळ आता व्यवस्थित घोटून घेऊया, म्हणजे एकीकडे भाजी एकीकडे पाणी असं होत नाही. या ठिकाणी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे. या ठिकाणी भाजीची कन्सिस्टन्सी चेक केलेली आहे मी. भाजी मला थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे थोडंसं गरम पाणी. आणि आता भाजीला मी व्यवस्थित कडकडीत फोडणी देऊन घेणार आहे. या ठिकाणी फोडणीसाठी मी 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी व्यवस्थित तडतडलं की जिरं, लसूण लाल थोडासा झाला की त्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं हिंग, कढीपत्ता. आणि आता आपण त्यामध्ये आपलं हे भाजीचं मिश्रण ओतून घेऊया आणि छान अशी उकळी आली भाजीला की मग आपण गॅस बंद करायचा आहे. आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता मी चपात्या बनवून घेणार आहे. घरातील कोणतंही काम असो त्याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर त्या कामाचा ताण आपल्याला जाणवत नाही आणि ते कामसुद्धा वेळेवर कंप्लीट होतं. घरामध्ये जर शाळेत जाणारी मुलं असतील, ऑफिसला जाणारे लोक असतील तर आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या स्पीडने काम करावं लागतं. त्यामुळे नियोजन खूप आवश्यक आहे. आपलं जर नियोजन चुकलं तर मग आपले कामं वेळेत कंप्लीट होत नाहीत आणि आपल्याला विनाकारण त्याचा ताण जाणवतो. या ठिकाणी सकाळी 9:30पर्यंत माझे घरातील जवळपास सगळी कामं झालेली आहेत. चपात्या करून मी मिस्टरांचा टिफिन भरला, देवपूजा केली आणि दारामध्ये छोटीशी रांगोळीसुद्धा काढली. त्यानंतर मी थोडासा नाश्ता करून घेतला, कारण पुढच्या कामाला आपल्याला एनर्जीसुद्धा हवी असते. आणि या ठिकाणी चहा घेतला. हा चहा मला खूप शांतपणे पिता येतो, कारण सगळे कामं झालेले असतात. सकाळीही चहा घेतलेला असतो पण तो खूप गडबडीत घेतलेला असतो. राहिलेली कामे आवरून मला मुलीला 10:30 वाजता शाळेतून आणायला जायचं असतं. आता मी जात आहे माझ्या मुलीला स्कूलमधून आणण्यासाठी. तर आज सकाळी 6 वाजल्यापासून ते जवळपास 10:30-11 वाजेपर्यंत आजचं मी रुटीन तुमच्याशी शेअर केलं. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.